हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दाल तडका आणि जीरा राईस। पाहू शकता किती भारी टेक्स्चर आलेला आहे। बघा, राईस पण मस्त झालेला आहे, सुटसुटीत। असाच तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। मी 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत, पाव वाटी मूग डाळ आणि पाऊण वाटी तूर डाळ। चला तर आपण धुवून घेऊ। एका बाउलमध्ये दोन्ही डाळी टाकून घेऊ, स्वच्छ धुवून घेऊ 2-3 पाण्याने। तर 1 तास तरी भिजत। मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत, ते पण आपण धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने। हे पण अर्धा तासासाठी भिजत ठेवू। पाहू शकता मस्त फुगलेली आहे डाळ। कुकरमध्ये सर्व डाळ टाकून घेऊ। मला एक कमेंट आली होती की डाळ तडका आणि जीरा राईस बनवून दाखवा, तर त्यांच्यासाठीच बनवली आहे, नक्की बनवून पहा। सर्व डाळ टाकून घेतलेली आहे, तर डाळ बुडेल एवढंच पाणी घालू आपण। थोडंसं मीठ, थोडीशी हळदी पावडर टाकू आणि थोडंसं लाल तिखट। तर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 1 शिट्टी घेऊ। एकच शिट्टी घ्यायची, डाळ फुगट घातलेली होती ना, म्हणून एकच शिट्टी घ्यायची। पाहू शकता मस्त बघा शिजलेली डाळ अशीच झाली पाहिजे। भिजत ठेवलेले तांदूळ घेतले आहेत, पाण्याला उकळी आलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ चवीप्रमाणे, तांदूळ सर्व टाकून घेऊ आणि तांदूळ पूर्णपणे शिजवायचा नाही, 90% शिजवायचा आहे। आपण फुगत ठेवला होता म्हणून जास्त उशीर लागणार नाही, पटकन होईल। तुम्ही पण अशाच सर्व टिप फॉलो करा, तुमची पण रेसिपी मस्त होईल आणि खूपच छान लागेल। आता आपला तांदूळ शिजलेला आहे, आता आपण जालीमध्ये काढून घेऊ। तुम्हाला अजून दुसरी कुठली रेसिपी बनवून बघायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी बनवून दाखवीन। आता आपला तांदूळ शिजलेला आहे, आता आपण जालीमध्ये काढून घेऊ। हळदी पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। साजूक तूप घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, थोडासा हिंग घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, तेल, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर,
आणि लसूण घेतलेला आहे बारीक चिरून. फोडणीसाठी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत 2. 1 वाटी कांदा बारीक चिरलेला आणि जिरं, अद्रक लसूण पेस्ट, डाळ आणि राईस. आता आपण एका पॅन मध्ये साजूक तूप 1 चमच घेतलेला आहे, ते टाकून घेऊ आणि थोडंसं तेल घेऊ. सर्व बाजूने पसरवून घेऊ. काही खडे मसाले घेतलेले आहेत. 1 दालचिनी, 1 मोठी वेलची, 1 छोटी वेलची, 2 लवंग आणि 4 मिरी आणि 2 तेजपत्ता. आता 1 वाटी कांदा घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे आहेत. चांगले परतून घ्यायचे ते. सर्व बाजूनी चांगले परतून झालेले पाहिजे. आपल्या कांद्याला ब्राऊन कलर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, अर्धी वाटी. चांगला परतून घेऊया. चांगला परतून घ्यायचा आहे. मस्त झालेला आहे. 1 चमच अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, घालून चांगली परतून घ्या. मस्त कांदा आणि टोमॅटोने तेल सोडलेलं आहे. आता घेऊया आपले मसाले. अर्धा चमच एवढे जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच धनिया पावडर आणि अर्धा चमच हळदी पावडर टाकून सर्व मिक्स करून घेऊ. आणि चवीपुरतं मीठ. पण डाळीत पण थोडं टाकलं होतं म्हणून इथे कमी टाकायचं. आणि काश्मीरी लाल थोडंसं टाकू आणि बाकीचं फोडणीला ठेवून देऊ. घालून चांगलं परतून घ्या. आता आपली उकडलेली डाळ आहे ती त्याच्यामध्ये टाकून सर्व बाजूने मिक्स करून घ्यायची आहे. तर मिक्स करून झालेली आहे आपली डाळ. लागलेली होती त्या वाटव्याला पूर्ण धुवून त्याच्यामध्ये ते पाणी घालून घ्यायचं, फुकट नाही घालवायचं. आणि चांगली उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आहे. डाळ लागली नाही पाहिजे खाली. आता कोथिंबीर घालून घेऊ. अशाच पद्धतीने बनवा, खूप छान लागते. आता आपण तडक्यासाठी छोटा पॅन ठेवूया. तडका पॅन ठेवलेला आहे. आपण त्या बाजूला गॅसवर
डाळ ठेवलेली आहे ती त्याची गॅस चालू ठेवायची आहे. या पॅनमध्ये आपण 1 चमच एवढा तेल घातला आहे. तुम्ही साजूक तूप हे घेऊ शकता. आता जिरं घालू 1 चमच एवढं. अर्धा चमच एवढं बारीक चिरलेलं लसूण घालू. दोन काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 पाव चमच एवढा हिंग घेतलेला आहे. फोडणी चांगली शिजली पाहिजे. आता 1 चमच एवढं काश्मीरी लाल तिखट घालू. तयार आहे आपला तडका. तर डाळीवर टाकून घेऊ. पाहू शकता किती भारी झालेली आहे डाळ. अशाच प्रकारे बनवून पहा. आता एक कढाई घेऊ. कढाईमध्ये 1 चमच तेल घालू. अर्धा चमच लसूण बारीक चिरलेला. पाव चमच हिंग. चांगला परतून घेऊ. मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपला जिरा आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ. मीठ आपण तिकडे पण घातलं होतं. तांदूळ शिजवताना ते इथे थोडंसंच घालायचं. आणि कोथिंबीर फोडणीला घालू. आता आपला शिजलेला राईस टाकून घेऊ आणि चांगला मस्तपैकी परतून घेऊ. सर्व बाजूने मिक्स झाला पाहिजे. थोडी वरून कोथिंबीर घालून अशाच पद्धतीने बनवा. खूप छान लागतं. तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून तुम्हाला कुठली नवीन रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. तर तयार आहे आपला जिरा राईस. सर्व करण्यासाठी रेडी आहे दाल तडका. पाहू शकता किती भारी झालेला आहे. आणि जिरा राईस.